आणि आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पिंपरी चिंचवड शहरात थकबाकीदारांची नावं जाहीर होणार। 1 लाखापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्यांची नावं वर्तमानपत्रासह विविध सोशल मीडियावर जाहीर करण्याचा पालिकेचा निर्णय। प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवारीवरील गुन्हे दाखल आणि संपत्तीची माहिती आता लावली जाणार आहे। निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची ही माहिती। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात केवळ 55% पाणीसाठा। आज कालवा समितीची महत्त्वाची बैठकीत पिण्याच्या पाण्यासाठी अतिरिक्त नियोजन करण्यासाठी चर्चा होईल। पुण्यात स्पीड ब्रेकर दुरुस्तीसाठी विशेष मोहीम राबवली जाणार। वाढत्या अपघातांमुळे पालिकेचा मोठा निर्णय। अयोध्येला जाणाऱ्या विशेष आस्था रेल्वेचं बुकिंग जूनपर्यंत फुल। पुण्याहून अयोध्येसाठी आतापर्यंत 4 ट्रेन्स सोडल्या, मात्र जूनपर्यंत बुकिंग फुल असल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी। पुण्याच्या भोरमधील किल्ले रोहिडेश्वरावर वाघजाई माता मंदिरात माघी यात्रा उत्साहात साजरी। किल्ल्यावरील पायवाटेनं पारंपरिक वाद्याच्या तालावर काढली काठी पालखीची मिरवणूक। पुणे ड्रग्ज प्रकरणी आता मुंबई एनसीबी तपास करणार आहे। पुणे पोलिसांकडून आतापर्यंत तब्बल 3500 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त। पुणे पोलिसांच्या ड्रग्ज विरोधातील कारवाईमुळे गृहमंत्री फडणवीसांकडून 25 लाखांचं रोख बक्षीस जाहीर। पोलिसांच्या संबंधित पथकाचं फडणवीसांच्या हस्ते सत्कार। अजित पवारांचे पुत्र जय पवार सलग 3ऱ्या दिवशी बारामती दौऱ्यावर। बारामतीच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधलाय।